नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून एक पब्लिक नोटीस उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये वैद्यकीय प्रवेशासाठीची जी महत्त्वपूर्ण परीक्षा असते, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट UG 2026 या संदर्भात हे नोटिफिकेशन आहे. तर नॅशनल टेस्टिंग आणि एजन्सीच्या माध्यमातून नीटची परीक्षा घेण्यात येते आणि त्या दृष्टीने नीट UGच्या परीक्षेसाठी MBBS, BDS किंवा BMS, BVSC किंवा जे पण काही कोर्सेस आहेत आयुषचे सर्व या संदर्भात प्रवेश मिळतो आणि या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला पुढील वैद्यकीय सेवेमध्ये जाता येतं. तर इयत्ता 12वीचे विद्यार्थी किंवा 12वी उत्तीर्ण विद्यार्थी या परीक्षेतून मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरतात. तर या परीक्षेच्या संदर्भात नोटिफिकेशन आहे आणि सोबतच BSc नर्सिंग सारखे कोर्सेसला सुद्धा MNS जे मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा प्रवेश मिळतो. आणि ह्या परीक्षेच्या संदर्भात देशभरामध्ये परीक्षा आयोजित केली जाणार आहे. त्या परीक्षेच्या संदर्भात प्रवेश अर्ज ऑनलाईन सबमिशन ॲप्लिकेशन दिनांक 8 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026 या कालावधीत भरण्याबाबत सुरुवात झालेली आहे. तर देशभरामध्ये नीट UG 2026 ही 13 भाषांमध्ये होणार आहे. याच्यामध्ये आसामी, बंगाली, इंग्लिश, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलुगू आणि उर्दू या 13 भाषांमध्ये ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज दिनांक 8 फेब्रुवारीपासून सुरू झालेले आहेत आणि 8 मार्च 2026पर्यंत आपल्याला अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्यासाठीची फी जनरल कॅटेगरीसाठी 1,700 रुपये, जनरल EWS किंवा OBC नॉन क्रिमिनलसाठी 1,600 रुपये, SC ST आणि दिव्यांगांसाठी आणि थर्ड जेंडरसाठी 1,000 रुपये आणि भारतातील या परीक्षेसाठी भारताबाहेरील काही विद्यार्थ्यांसाठी 9,500 रुपये अशी फी आहे. आणि प्रोसेसिंग चार्जेस आणि GSTसुद्धा आपल्याला या संदर्भात पेड करावा लागणार आहे. तर या प्रवेश परीक्षेच्या निमित्ताने ही अनाऊन्समेंट आहे आणि सदर अनाऊन्समेंटच्या दृष्टीने परीक्षेची तारीख आहे 3 मे 2026. तर या परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी प्रविष्ट होतात आणि त्यांना ह्या गोष्टीची माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ आहे. तर दुपारी 2 ते 5 या कालावधीमध्ये 3 मे 2026 रोजी 3 तासाची परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर जे विद्यार्थी किंवा पालक या संदर्भात हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी ह्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स असतील त्याची उपलब्धता करून अर्ज भरायला सुरुवात करावी. याबद्दल मी अजून आपल्याला अधिक व्हिडिओ नंतरच्या काळात उपलब्ध करून देणार आहे. तर ही अपडेट आपल्या सर्वांना माहितीसाठी मिळावी म्हणून हा आजचा व्हिडिओ. आपण जर आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.